सर तुमच्या कविता ह्या गाजलेल्या कविता तुमच्या सुधारित कविता माझ्या आईने पहिली कविता म्हणते दळण दळणारी माऊली जी कविता म्हणते ती आमची आद्य कविता असते. मला त्या पत्रकाराने प्रश्न विचारला सर तुमची आद्य कविता कोणती, तुम्ही या जगात पहिली कविता कोणती आहे. त्या पत्रकाराच्या प्रश्नाला मी हळूच उत्तर दिलं सर मी पहिली कविता हीच ऐकली माझी आई जात्यावर दळण दळत होती आणि जी ओवी म्हणत होती आणि लेकरू मांडीवर निघत होती ही माझी कविता पहिली माझ्या जीवनातली कविता. माझ्या आईने ओवी गाऊन माझ्यावर संस्कार केला आणि त्या संस्काराने मी लेखक झालो. याला पुरावा काय, याला पुरावा अभिमन्यूने आईच्या पोटात राहून चक्रव्यूह भेदनाचं ज्ञान घेतलं. अभिमन्यू मोठा झाला नंतर चक्रव्यूह खेळून काढलं. हा माझा मातीचा इतिहास आहे. म्हणून माझी खानदेशाची माऊली दळण दळताना लेकरांना मांडीवर निजवते आणि ओवी गाते. काय गाते, उगरे नारायण ना बाई बाई ना बाई मना माहेर ना वाडा माये दान धर्म निष्ठाई. उगरे नारायण सूर्या नारायणची पहिली प्रार्थना माझ्या आईने केली. पाठेचं मग खूप निघतो त्यावेळेला माझ्या आईने सूर्यनारायणची प्रार्थना केली. ही माझी आद्य कविता. मग ही माझी जर आद्य कविता आहे कवितेचा माणसाचा प्रत्यक्ष संबंध आहे. कविता ऐक्यात घेऊ नका. एक कविता बंकिमचंद्रजीने गायली ती देशाची राष्ट्रगीत झाली. एक कविता तुमच्या रवींद्रनाथजी टागोरने गायली ती आमच्या देशाची स्वागत गीत झाली, राष्ट्रगीत झाली, देशगीत झाली. एक कविता संत तुकारामांनी गायली ती पंढरीच्या वारीत विलीन झाली. एक कविता माय बहिणाईने गायली ती उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बरोबर. कविताचा आमचा संबंध असा आहे की आईने अंगाई जाताना येव येव गाय भाऊ झोका खाय सोन्या मनाने दिल्या खोकला नाही गाय. हे झोकागीची कविता आमच्या आईने आमच्या कानात टाकली. कविता त्या दिवसापासून आमच्या सोबत राहिली. आमचं लग्न झालं. सुवन करोती मंगल सावधान ही कविता आम्ही ऐकली आणि नंतर आम्ही लग्न केलं. आधी त्या ब्राह्मणाची कविता ऐकली, नंतर माळ टाकली, नंतर लग्न केलं. आणि जर आम्ही स्मशानात गेलो त्यावेळेला सुद्धा आम्ही कविताच ऐकली. कारण नवरा मरून गेल्यानंतर एकाजवळ काव्यमय रडण्याची पद्धत फक्त आणि फक्त माझ्या खानदेशात आहे, बाकी भारतात कुठेच नाही. ज्यावेळेला बाईचं रडणं आणि गर्भाचं वितरणं सारखं असतं. बाई ज्यावेळेला पेटावर रडते त्यावेळेला पाषाणुगी माणसाला टाहो फोडते आणि टाहो फोडून तिच्या वाक्यरत्नात शब्द येतात हे जगाचे सर्वश्रेष्ठ शब्द असतात. म्हणून पाठी नाही पेन्सिल हात माझा जाते सांगा दादावर मायमध्ये साय कशी सुटली. अरे घट्यावर जैन दैता दैता तिने खोट्या राहिल्यात आणि तिला गाणाचा बोल मातून या पठ्यात कविता व्हायच्या.